सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका माहिती व जनसंपर्क विभाग आयुक्त सत्यम गांधी यांची जलशुद्धीकरण केंद्र शेरीनाला पंप हाऊस आणि अमरधाम स्मशानभूमी पाहणी, पाण्याचे नियमित टेस्ट रिपोर्ट आणि शुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणेचे आदेश। अमरधाममधील गॅस दाहिनी तातडीने दुरुस्त होणार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा आणि दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी आज शहरात विविध ठिकाणी फील्डवर उतरून पाहणी दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी जलशुद्धीकरण प्रक्रिया, ड्रेनेज उपसा केंद्र आणि अमरधाममधील सोयी सुविधांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली। या दौऱ्यावेळी महापालिकेचे संबंधित अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते। माळ बंगला जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याचा दर्जा सर्वोच्च हवा। आयुक्तांनी प्रथम माळ बंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाणी शुद्धीकरणाच्या प्रत्येक टप्प्याची बारकाईने पाहणी केली। पाणी शुद्धीकरणाचे दररोजचे टेस्ट रिपोर्ट अद्ययावत ठेवण्याचे आणि त्यातील निकषानुसार प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले। क्लोरीनचे प्रमाण आणि गाळ उपसा करण्याच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांना मिळणारे पाणी हे 100% पिण्यायोग्यच असले पाहिजे, यात कोणतीही तांत्रिक चूक खपवून घेतली जाणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले। पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज उपसा यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू राहावी यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि जॅकवेलमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। अंत्यविधीसाठी साहित्य पुरवणाऱ्या मक्तेदाराच्या साहित्याची गुणवत्ता तपासली, साहित्याची यादी आणि दरपत्रक मोठ्या होर्डिंगच्या स्वरूपात लावण्याचे आदेश दिले, जेणेकरून शोकाकुल नागरिकांची आर्थिक फसवणूक होणार नाही। प्रशासकीय पारदर्शकता आणि गुणवत्ता हीच प्राथमिकता, आयुक्त सत्यम गांधी। पाहणी दरम्यान आयुक्त म्हणाले की पिण्याचे पाणी आणि स्मशानभूमी या अत्यंत संवेदनशील बाबी आहेत। पाण्याचे ऑडिट आणि टेस्ट रिपोर्टमध्ये पारदर्शकता राखणे अनिवार्य आहे। ड्रेनेज पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यावर आमचा भर असून नागरी सुविधांच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर किंवा मक्तेदारांवर कठोर कारवाई केली जाईल।